मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनीती आखली आहे। मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। उपनेत्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आढावा बैठका, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे। राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। वाद निर्माण होईल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे। विरोधी पक्षाने आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी मासतील, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। स्वतःवरील कारवाया वाचवण्यासाठी दादा सत्तेत गेले, अशी टीकाही राऊतांनी केली आहे। मुंबईच्या कुंभारवाडातील गोल देऊळ बाहेरील काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्या फोटोला विरोध होतोय। त्यामुळे काँग्रेस आमदार विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। देवळाबाहेर आमदारांचा फोटो लावल्याने भाविक नाराज झालेत। देवळासमोरील फोटो तात्काळ काढण्याची मागणी भाविकांकडून केली जाते। शिवाजी पार्क मैदान लवकरच हिरवगार होणार आहे। शिवाजी पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गवत लावण्यात येत आहे। यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे।